मध्ये तिने भाग घेऊन प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. तिचे पालक हे मंचावर झालेले आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. हरिश्चंद्र ठाकूर नृत्यकला तिलकम राज्यस्तरीय स्पर्धेचे वर्ष 2022चे विजेतेपद तिने पटकावलेलं आहे. शिमला हिमाचल प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील EIAN नृत्य स्पर्धेत प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. नुकताच 18 नोव्हेंबरमध्ये ती श्रीलंका येथे झालेल्या भारताच्या आंतरराष्ट्रीय यूथ फेस्टचे एकल विजेती झालेली आहे आणि साई गावाने तिचे गावामध्ये मिरवणुकी काढलेली आहे. आता तिचे राष्ट्रीय स्तरावरील VIA नृत्य स्पर्धेसाठी मुंबईमधून टॉप 5 मध्ये निवड झालेली आहे. प्राची हरिश्चंद्र ठाकूरसाठी जोरदार टाळ्या होत्या. तिचे पालकही मंचावर आहेत, त्यांचंही जोरदार आपण स्वागत करूया. कुमारी आकांक्षा वासुदेव पाटील आपल्या आजदे गावची डोंबोलीचीच ही मुलगी आहे. MGM मेडिकल कॉलेजमध्ये MBBSच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे. तिच्या पालकांना मी विनंती करतो, आपण पालकांनी सोबत यायचं आहे. राष्ट्रीय सेवा योजना NSS मध्ये स्वयंसेवक म्हणून MGM कॉलेज म्हणून तिची निवड झाली. कोल्हापूर शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये 3 दिवसाच्या शिबिरामधून राष्ट्रीय स्तरावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी 360 स्वयंसेवकामधून 56 स्वयंसेवक निवडण्यात आले. त्यामध्ये कुमारी आकांक्षाची निवड झालेली आहे. राष्ट्रीय सेवा योजनामध्ये संपूर्ण भारतातून 3,91,000 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातून उत्कृष्ट कॅपर मुलगी अवॉर्ड विजेती आकांक्षाची निवड झाली. 26 जानेवारी 2023च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिमागदार परेडमध्ये उत्कृष्ट कॅपर मुलगी म्हणून गौरवण्यात आलेली आकांक्षा ही आगरी समाजाची पहिली मुलगी आहे. तिच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. एवढंच नाही तर राष्ट्रपती भवनात आदरणीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या समोर कुमारी आकांक्षा हिने शिवाजी महाराजकालीन दांडपट्टा आणि लाठीकाठी प्रात्यक्षिक सादर करण्याचा बहुमानही तिला मिळालेला आहे. आणि आमच्या आगरी महोत्सव संयोजन समितीचे विशेष सहकार्य करणारे वासुदेव पाटील यांची ती सुकन्या आहे, याचा आम्हालाही अभिमान आहे. धन्यवाद. यानंतर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी संबोधित करण्यासाठी येत आहेत आगरी समाजाचा बुलंद आवाज म्हणजे स्वर्गीय रतन म्हात्रे. रतन म्हात्रेंसारखा आवाज, समाजाप्रती असणारी निष्ठा, समाजाच्या वर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. त्यांची भाची डॉक्टर संगीता पाटील काटे या ठिकाणी उपस्थित आहे, जिचं अमेरिकेमध्ये 20 वर्ष वास्तव्य आहे. आणि अमेरिकेमध्ये नुसतं वास्तव्य करत नाही, ती स्टडी कॉस्मेटॉलॉजी USA, ती लेखिकाही आहे, कवयित्री आहे. आणि इन्शुरन्स फायनान्स ग्रुप ही तिचं संस्था आहे, तिचं व्यवसाय आहे. त्याचप्रमाणे 7 हिल्स पेट्रोलियम, अमेरिकेमध्ये 10 पेट्रोल पंप तिचे आहेत. आणि ती जिम इन्स्पेक्टरही आहे. अमेरिकेमध्ये राहूनसुद्धा आमच्या एका सुकन्येनं हे जे यश संपादन केलं आहे त्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. मी आमंत्रित करतो आहे डॉक्टर संगीता पाटील. जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे की इंग्लिश शब्द यावं नाही. गेली 20 वर्ष मी अमेरिकेत आहे, पण मी फक्त 10 दिवसासाठी इंडियात आली आहे. आणि त्याला भाग्य लागतं की मी या 10 दिवसात इकडे येऊ शकली आणि आपल्या समाजाचा एक पार्ट बनू शकली. मी खरंच लकी आहे की आज मी इथे आहे. थोडंसं माझ्याबद्दल म्हणजे मी 20 वर्षापूर्वी अमेरिकेत गेली. 25 वर्षापूर्वी आम्ही फक्त 4 डॉक्टर होतो इंडिया, डोंबिवली आणि कल्याण. डॉक्टर म्हात्रे, त्यांची मिसेस डॉक्टर सुनीता आणि मी. आणि आज मी बघते की इतकी सगळी मुलं डॉक्टर होत आहेत, प्रोफेशनल्स होत आहेत. आय थिंक ही एवढी मोठी आपण उडी जी घेतली आहे आपल्या समाजाने, मी कधी विचारही केला नव्हता की एवढ्या मोठ्या एरियामध्ये फक्त 4 लोक डॉक्टर होते आणि आज एवढे सगळे डॉक्टर्स आहेत. फक्त डॉक्टर्स नाहीत तर आता ह्या ज्या लहान लहान मुली, कोणी डान्सर, कोणी स्पोर्ट्समध्ये, म्हणजे खूप मन असं 2 मिनटं असं भरून आलं की आपण कुठून कुठे आलोत. मी जास्त काही बोलणार नाही, पण 3 गोष्टी फक्त
की आपण सगळे आता एज्युकेशनकडे वळलो आहेत आणि हा खूप मोठा स्टेप आहे आपल्या समाजासाठी. मी ह्या यंग जनरेशनला एवढंच सांगेन की कितीही उंच भरारी घ्या, जशी मी पण घेतली, पण आपल्या रूट्सला विसरू नका. आज 20 वर्ष मी तिकडे आहे, पण जेव्हा मला चॉईस मिळते की कुठेतरी बाहेर फिरायला जायचं की इंडियाला यायचं, माझी चॉईस नेहमी इंडिया असते. कारण इथे आल्यावर जो आपल्या लोकांमध्ये जी एनर्जी जी मिळते ना, ती घेऊन जेव्हा मी परत जाते, ती एनर्जी मला अजून काम करायला प्रोत्साहन देते. आपल्या सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद आणि लहानांचं प्रेम जेव्हा आम्ही घेऊन जातो, या मातीत काहीतरी आहे की जे तुम्हाला ती एनर्जी देते आणि ती एनर्जी तुम्हाला पुढच्या फेरीपर्यंत तुम्हाला काम करायला प्रोत्साहन देते. सो तुमच्या रूट्सला विसरू नका, उंच भरारी घ्या, जग जिंका, पण तुमचं जे मूळ आहे, जो आपला समाज आहे, आपले आईवडील आहेत, आपण आगरी समाज हा आपल्या जॉईंट फॅमिलीज म्हणा किंवा आपला जो खांब आहे, जी युनिटी आहे, त्याच्यासाठी ओळखला जातो, तो विसरता कामा नये. आणि मी खरंच 20 वर्षात एकदाही हे विसरली नाही की मी कुठून आली आणि कुठे जाते आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्टुडंट्सला मी सांगेन की बी अ स्टुडंट फॉर लाईफ. कधीही तुम्हाला असं वाटलं की तुम्ही शिकलात, तुम्ही खूप झाला, असं कधीच होत नाही. शिकत राहा, नवीन चान्सेस घेत राहा आणि त्याच्यातून तुम्हाला नवीन नवीन मार्ग मिळत राहील आणि तुम्ही लोकांना, तुमच्या मागचे जे जनरेशन्स आहेत, त्यांना प्रोत्साहन देत राहणार. आणि थर्ड आणि इम्पॉर्टंट गोष्ट, आपला सक्सेस तेव्हाच इम्पॉर्टंट होतो जेव्हा आपण आपल्याबरोबर आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपल्याबरोबर घेऊन जातो. हा सक्सेस फक्त तुमचा नसतो. 4 लोकांना हेल्प करा, 4 लोकांना, स्टुडंट्सला गाईड करा. त्यांना, मी ज्यावेळेस मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेत होती, मला गाईड करणारं कोणीच नव्हतं. पण नाव आता इतके सगळेजण शिकत आहेत. आपल्या मागच्या जनरेशनला गाईड करा, आपल्या आजूबाजूच्या लोकांना अजून मदत करा की तुमच्याबरोबर जे तुमचं सक्सेस जेव्हा आपण 4 लोकांबरोबर वाटतो आणि त्याच्याबरोबर जे आपण वरती येतो, त्याची मजा एक वेगळीच असते. सो ह्या 3 गोष्टी मी सांगून थँक्यू की मला इथे चान्स मिळाला येऊन 4 शब्द बोलायचा. आय एम व्हेरी हंबल्ड. थँक्यू. धन्यवाद संगीता. मोगरा कितीही दूर असला तरी वास येतोच. तशी आपली माणसं कितीही दूर असली तरी त्यांची आठवण आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. तू या महोत्सवाला उपस्थित झालीस. महोत्सव संयोजन समितीच्या वतीनं तुला खूप खूप धन्यवाद. आणि ह्या महोत्सवाच्या सोहळ्यामध्ये तू उपस्थित राहिलीस. तुझं जे कार्य अमेरिकेमध्ये असूनसुद्धा तू गप्प बसलेलं नाही आहेस. आपल्या मामांचं जे कार्य आहे ते पुढं नेत आहेस. तुला या ठिकाणी सन्मानित करतो. मी पाहुण्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते डॉक्टर संगीता पाटील यांना सन्मानित करावं. डॉक्टर संगीता पाटील अमेरिकेत 20 वर्ष तिचं वास्तव्य असलं तरीसुद्धा तिथे खूप तिने उद्योग व्यवसायामध्ये ते बिजी असतानाही या आगरी महोत्सवाच्या सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहे. खूप बरं वाटलं. महोत्सव संयोजन समितीच्या वतीनं आपणा सर्वांच्या वतीनं तिचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहे. त्याचप्रमाणे समाज शिक्षणामध्ये मागे राहिलेला नाही आहे. UPSC परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन ज्यांची IPS पदी निवड झालेली आहे असे भिवंडी दापोटे गावचे अभिजित तुळशीराम पाटील, त्यांच्या प्रशिक्षणामुळं ते ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलेले नाहीत, परंतु त्यांचे पिताश्री तुळशीराम पाटील हे उपस्थित आहेत. त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहे. मी त्यांना विनंती करतो आहे की आपण कुमार अभिजित तुळशीराम पाटील यांनी UPSC परीक्षेमध्ये IPS पदी यांची निवड झालेली आहे. खूप मोठं कार्य केलेलं आहे. उच्च शिक्षित आहेत. त्यांच्या वडिलांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो आहे. त्यांच्या अभिजितचा सन्मान आपण स्वीकारावा अशी त्यांना विनंती करतो आहे. इंद्रजित अभिजित तुळशीराम पाटील यांचा सन्मान स्वीकारतात त्यांचे वडील तुळशीराम पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या.
ज्यांचं सुसंस्कृत आचरण, निस्वार्थी राजकारण जगण्याची रीत आहे, असे समाजाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, ठाणे जिल्हा आगरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष आणि अखिल भारतीय आगरी महोत्सव संयोजन समितीचे सन्मान्य मार्गदर्शक आदरणीय जगन्नाथराव पाटील साहेबांना विनंती करतो आहे, आपण आम्हाला या प्रसंगी मार्गदर्शन करावं. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय रामशेठ ठाकूर, दुसरे प्रमुख पाहुणे माननीय दशरथदादा पाटील, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि ज्यांचा सत्कार झाला ते सर्व सत्कारार्थी. मी हे स्मरणिका वाचत असताना मला 2 कविता दिसल्या. एक समर्पण नावाची कविता आहे. प.सा. म्हात्रे, अलिबाग, रायगड यांनी आपल्या भाषेत फार मोठ्या प्रमाणात वापर केला आहे त्यांनी. आपण सगळेजण शिकायला लागलो, मोठे झालो, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलं, हे सगळं बरोबर आहे. पण आपल्या गावाच्या आजूबाजूच्या भोवती जी वस्ती वाढते, ही वस्ती मुंबईत जसं आगरी, कोळी, भंडारी लोकांची होती आणि ती सगळी गावं आता गिळंकृत झाली आहेत. तीच परिस्थिती नव्या मुंबईतल्या गावांमध्येही आली आहे. सिडकोमुळे नवी मुंबई आणि पनवेल भागातली जी 95 गावं आहेत, त्यांची स्थितीसुद्धा त्याच प्रमाणात आहे. आणि आता कल्याण डोंबिवली परिसरामध्ये गावं आहेत, याही गावांमध्ये आपण हळूहळू शहरी वस्तीमध्ये गुरफटले गेले आहोत. आगरी महोत्सवाचं 19वे वर्ष आहे, खूप आनंदाचं आहे. एखादा कार्यक्रम उभा करणं सोपं नाही, पण आगरी युथ फोरममधले कार्यकर्ते गेले महिने 2 महिने योजना करून हा कार्यक्रम यशस्वी करतात आणि तो खरंच चांगला होतो. त्यावेळी मी त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्याला एका गोष्टीकडे लक्ष देण्याची आता गरज निर्माण झाली आहे. आपल्या भोवती वाढणाऱ्या वस्तीमध्ये आपण मालक असतो काही ठिकाणी चाळींचे बिल्डिंगमधले, पण त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या दुकानामध्ये आपण दुकानदार नसतो. कुणीतरी आपल्याला म्हटलं की शेठ या बसा, की आपण एकदम थोडे फुगून जातो आणि मग असं वाटतं की आपण खरंच शेठ आहोत. आगरी युथ फोरमने जसा हा कार्यक्रम करतात तसा एक कार्यक्रम हाती घ्यावा की ज्याच्यातून समाजातली होतकरू मंडळी नोकरीला नाही पण धंद्याला, व्यवसायाला लागतील. आणि अशा व्यवसायाच्या खूप वाटा डोंबिवली परिसरामध्ये आहेत. मी बऱ्याच वेळेला पाईपलाईनने म्हणजे काटई नाका ते बदलापूरपर्यंत जातो आणि वाटेत मला खोणीचा नाका लागतो, नेवाळीचा नाका लागतो. नेवाळीच्या नाक्यावर 10 वर्षापूर्वी 2, 4, 5 दुकानं होती. आता तिथे 150च्या जवळपास दुकानं आहेत आणि त्याच्यामध्ये गाववाल्यांची दुकानं अतिशय अल्प आहेत. 5 असतील, 8 असतील, 10 असतील. हे जर आपण करू शकलो तर मला असं वाटतं की जो तरुण वर्ग आहे, जो शिकलेला आहे, ज्याला नोकरी नाही पण व्यवसायामध्ये त्याला जर आपण स्थिरता देऊ शकलो तर मात्र तो त्या दिशेने निश्चित चांगल्या पद्धतीने काम करील. शिक्षण महत्त्वाचं आहेच. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, त्यामुळे त्याचा उपयोग होतो. तो मराठीतून शिकला काय, इंग्रजीतून शिकला काय, आपल्या देशात राहिला काय,
आणि ही मुलगी जशी अमेरिकेत आहे तसं अमेरिकेत गेली काय. अडचण एकच असते की तुम्ही जे परदेशात जाता ना, परत येण्याचं नाव काढत नाही. माझ्याही घरातली 5-6 मुलं आहेत, पण ते परत येण्याचा विचारच नाही त्यांचा. मग हे तसा देशाच्या दृष्टीने तोट्याचा विषय आहे. पण शिक्षण हे महत्त्वाचं आहे. दुसरं असं की ज्याचा उल्लेख दशरथदादा करतील, मी फक्त एवढंच सांगेन की 17 तारखेला OBC महामेळावा भिवंडीला सोनाळे गावाच्या मैदानावरती मोठ्या प्रमाणात सन्मानित होतील. सगळीकडचे कार्यकर्ते किंवा सगळीकडचे लोक आपल्या समाजातले, आपला समाज नुसता आगरी नाही, आगरी, कोळी, कुणबी, भंडारी, साळी, माळी अशा सगळ्या प्रकारचे. आणि हा 1 लाखाचा मेळावा किमान करावा. आपल्या भागामध्ये सुरुवात झाली म्हणजे मुंब्र्याचा डोंगर ते मलंगडाच्या डोंगरामध्ये साधारणतः 100-110 गावं येतील आणि सगळ्या गावातून लोक तिथे यावेत असा प्रयत्न चाललेला आहे. 19वे वर्ष साजरा करीत असताना आपण जी मेहनत केली आहे त्यामुळे गुलाब वजे आणि त्यांच्या सगळ्या टीमला मनापासून धन्यवाद देतो. खरं तर इथे येताना विचार केला होता की आगरी भाषेत बोलेन, पण तो बेत नंतर मी बदलला, कारण ते आपली भाषात खूप चांगली, खूप गोड, पण मध्ये मध्ये शिवराळ शब्द पण त्याच्यात येतात. मग ते जर आले आणि तुमच्यापैकी पटले नाही तर ते बोलायला चांगलं नाही. आणि म्हणून मी तो मोह आवरला. नाही तर साधारणतः समाजाच्या कार्यक्रमामध्ये आगरी भाषेत बोलणं हे मला आवडतं. तुम्हाला ऐकताना आवडतं की नाही आवडतं मला माहीत नाही, पण मी बोलताना मात्र बोलतो. कधी कधी लोक हसतातही आणि लोकांना आवडतं असं मी विचार करतो. पुन्हा एकदा आगरी फोरमच्या गुलाब वजेन त्यांच्या टीमला मनापासून शुभेच्छा देतो. 8 दिवसाचा कार्यक्रम भरगच्च आहे. या भरगच्च कार्यक्रमात किमान एका कार्यक्रमाला अजून हजर राहणार तो विमानतळाचा विषय आहे. ज्या विमानतळाकरता सगळ्या लोकांनी आंदोलन केलं त्या कार्यक्रमात परत आम्ही येऊ एवढं सांगून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. या उद्घाटन सोहळ्यासाठी ठाणे जिल्हा आगरी वारकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष चेतन महाराज उपस्थित झालेले आहेत. त्यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करतो आहे. मी सन्माननीय आजचे सन्मान्य उद्घाटक रामशेठ ठाकूर यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ठाणे रायगड जिल्हा वारकरी संप्रदायाचे सन्माननीय अध्यक्ष हरिभक्त परायण चेतन महाराज यांचं आपल्या शुभ हस्ते शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, स्मरणिका आणि पटेल ग्रुप्सकडून बाप्पांची चांदीची प्रतिमा देऊन सन्मानित करावं, स्वागत करावं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सुता पंढरीनाथ भगवान की जय. रामकृष्ण हरी. स्वार्थाला जिथं काळजात थारा नसतो तिथं फक्त निर्वाज्य सहकार्याचा पहारा असतो. मनात उत्साहाने भरलेला वारा असतो. असे निस्वार्थपणे समाजाचे नेतृत्व करणारे अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समितीचे सन्माननीय अध्यक्ष दशरथदादा पाटील यांना मी विनंती करतो आहे आपण या प्रसंगी आम्हाला मार्गदर्शन करावं, शुभेच्छा द्याव्यात. सन्माननीय व्यासपीठ, आगरी महोत्सवानिमित्त या ठिकाणी आम्हाला निमंत्रण देऊन आमचा सत्कार केला त्याबद्दल प्रथमतः मी आगरी फोरमचे अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आहे. मित्र, क्रिकेटमध्ये खेळत असताना 3 स्टंप असतात.
नेमकी मधल्या स्टंपवर मला बसून 2 बेल्स ठेवत आहेत आणि 2 साईडने असे माझे पिलर आहेत का ते मला हलू देत नाही. एक पिलर आहे 80 वर्षाचं, दुसरं 76 वर्षाचं आणि मधलं पिलर आहे 78 वर्षाचं. तरी देखील आम्ही असं म्हणतोय, वय हा आकडा नसतो, वय हा आकडा नसतो, मावळतीलाही सोनेरी किरणांचा पिसारा फुलवत असतो. वय हा आकडा नसतो, मावळतीलाही सोनेरी किरणांचा पिसारा फुलवत असतो. वय हा आकडा नसतो. त्यामुळे वयाकडे पाहता राहत नाही, काम करत राहायचं असतं. मित्रो, गेले 19 वर्ष आमचे स्नेही गुलाबराव वजे आणि त्यांचे सहकारी अतिशय नियोजनबद्ध कार्य करत असतात. त्याबद्दल त्यांना आम्ही मनापासून सदिच्छा देतो आहे. अशाच प्रकारे पुढेही भविष्यात अतिशय उत्तम कार्य घडो अशी परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो आहे. विमानतळासंदर्भात आदरणीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब परवा स्पष्टीकरण करणार आहेत आणि मला स्वतःला विश्वास वाटते. हवाई वाहतूक मंत्र्यांची आम्ही भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की हे लवकरात लवकर आम्ही घोषणा करू अशा प्रकारचे आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे त्याच्यावर फारसं मी भाष्य न करताना स्वतः केंद्रीय मंत्री या ठिकाणी विचार व्यक्त करतील. परंतु एक नवीन जे संकट आलेलं आहे त्या संकटावर कशी मात करायची, वारा घोंगावत आहे त्याला चक्रीवादळ सोडून कसं सोडायचं यासाठी आता आपण प्रयत्न केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानामध्ये असं लिहिलं होतं, संविधान 340/15/4/16 जे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला वर्ग हाच वर्ग हा ठिकाणी त्याला सवलती मिळू शकतात, त्यालाच आरक्षण मिळू शकतं, अन्य नाही. मित्रो, सर्वोच्च न्यायालयाने 1992 साली 2022 साली निर्णय दिलेला आहे की मराठा समाजाला कोणत्याही प्रकारे आरक्षण मिळणार नाही. 1992 साली, त्याच्यानंतर 90 साली ज्यावेळेला आयोग नेमला गेला काकासाहेब कालेलकर, आणि 1977 साली विंदेश्वर मंडळ, ह्या दोन्ही आयोगाने सांगितलं, केंद्रीय आयोगाने, की मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. राज्य सरकारने 4 आयोग नेमले, बापट आयोग, खत्री आयोग, सराफ आयोग, असे 4 आयोग नेमले आणि 4ही आयोगाने सांगितलं की आरक्षण मिळणार नाही. मग काय करायचे? मग दंडेलशाही करायची. राज्य सत्तेने खोटा पैसा मिळवला तो प्रेशराईज करायचा राज्य सरकारला, मंत्र्यांना अडचणीत आणायचे, त्यांच्यावर प्रेशराईज करायचं. मला असं वाटतं, मी कालच एक लेख लिहिलेला आहे, संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळी यशवंतराव चव्हाणांना 3 प्रश्न विचारले होते, त्यांच्या भाषणात होते की साहेब, आपण आता ह्या संयुक्त महाराष्ट्राच्या कारभार हाती घेतलेला आहे, महाराष्ट्राची दिशा काय राहील? त्यावेळी त्याने सांगितलं, श्रमजीवी कष्टकरी वर्ग, कामगार वर्ग आणि मध्यम माझा शेतकरी हा माझा महाराष्ट्राचा कणा राहील. याचा अर्थ ओबीसी. आज त्याच्या उलट झालेला आहे. त्यानं दुसरा प्रश्न केलेला आहे माडगुळकरांनी. त्र्यंबक माडगुळकर हे साहित्यिक होते, पत्रकारही होते. त्याने असा प्रश्न केला की हे राज्य मराठी राहील का मराठा राहील? त्यांनी सांगितलं हे राज्य मराठी राहील. पण आता उलटी चक्र फिरत आहेत आणि म्हणून सातत्यानं असं वाटू लागलेलं आहे की ज्या मंत्र्यांना स्वतःला फिरायला बंदी, गावबंदी, मंत्र्यांच्या गाड्या मंत्र्याला जर फोडल्या जातात, पुन्हा छाती ठोकून सांगतोय की आम्ही मुंबईच्या वेशीवर येतोय, या, जरूर या. ज्या ओबीसीवर जर अन्याय होणार असेल तर हा ओबीसी कधी थांबणार नाही. कसली दादागिरी! करोडो रुपयाची उधळण करून, एक दगडाला शेंदूर फासून जर का आमच्यावर अन्याय करणार असेल तर आम्ही ऐकणार नाही. आज स्वतः मराठा समाज देखील बोलू लागले की
की गैरमार्गाने चुकून देईल. यशवंतराव चव्हाणांना हाही प्रश्न विचारला होता की तुम्ही मुख्यमंत्री झालात, स्वातंत्र्यपूर्व संयुक्त महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलनात भाग घेतलात, तुमची पुढची दिशा काय राहील. त्यांनी सांगितलं होतं की जे संविधानिक असेल, न्यायिक असेल, अहिंसात्मक असेल अशा आंदोलनाला मी पाठिंबा देईल, पण त्याच्या विरोधात जर कोणी भूमिका घेईल तर त्याच्यावर मी कठोर कारवाई करेल. काय आहे, कुठे आहे पोटणं. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की ओबीसी हा म्हणजे आगरी कोळी कुणबी हा समाज आत्ता जागृत झालेला आहे, सुशिक्षित झालेला आहे, त्यांना समजायला लागलेला आहे. संविधानामध्ये आमची मुलं कुठेतरी आता शिकायला लागले, शिष्यवृत्ती मिळायला लागल्या, त्यांना शिक्षणामध्ये प्राधान्य मिळायला लागलं. फक्त एकच गोष्ट आम्हाला वाटते की आपण विद्यार्थी आता जास्तीत जास्त MPSC UPSCकडे आता वळले पाहिजेत. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, जोपर्यंत तुमचं न्यायिक पद्धती तुमच्या हातात नसेल, तुमच्या प्रतिनिधी नसेल, तुम्ही कितीही केलात तरी फारसं त्याला विशेष महत्त्व नाही. आणि म्हणून आपल्या याच्यावर हल्ला आता सुरू होणार आहे. जर का उद्या OBCमधून त्यांना आरक्षण दिलं गेलं तर संपूर्ण OBC जो काय आगरी कोळी आत्ता जो नगरसेवक आहे, सरपंच आहे, पंचायत समिती, जिल्हा परिषद, संपूर्ण जागा काबीज करणार आहेत आणि आपल्याला त्या हक्कापासून दूर करणार. आणि म्हणून मला सर्वांना विनंती करावीशी वाटते, माझ्या आगरी कोळी बांधवांनो, आत्ता 8:30 वाजता पुन्हा आमची एक भिवंडीला मिटिंग आहे, सर्वपक्षी बैठक मी घेतलेली आहे, त्या बैठकीला मला जायचं आहे. आणि साहेब जगन्नाथ पाटील साहेबांनी सांगितलं, साहेब मला लवकर सुटका होईल तर बरं, परंतु त्यांनी सांगितलं मी थोडक्यात भाषण करतो आहे. आणि आज मला असं वाटते की ही दोन माणसं माझ्या अतिशय स्ट्रॉंगपणे उभे आहेत. माझ्या विमानतळाच्या ह्याच्या आंदोलनात देखील ही दोन्ही माणसं माझी इतक्या साईडला उभी राहिली की मला सातत्याने दिशा मिळत होती. रात्रंदिवस काम करतो, थकवा जाणवत नव्हता. आजही मला असं वाटतं ह्या दोन व्यक्तींकडे पाहिल्यानंतर पुन्हा किती वेगाने धावत जावं हेच सातत्याने वाटत असते. म्हणून मला असं वाटतं की आपण सर्व जागृत आहात. उद्या 17 तारखेला सोनाले मैदानावर जो एक आंदोलन जे होणार आहे त्यामध्ये कपिल पाटील स्वतः असणार आहे, छगन भुजबळजी स्वतः असणार आहे, बबनराव तायवाडे असणार आहे. 3 मोठे वक्ते आहे. आपल्यावर कशा प्रकारे अन्याय होतो, शैक्षणिक, सामाजिक आणि शैक्षणिक आणि राजकीय जीवन कसा अन्याय होणार आहे याचं विश्लेषण करणार आहे. आणि ते ऐकण्यासाठी आपण प्रचंड संख्येने जर आलात ती संख्या मोजली जाते आणि मग त्याला विरोध किती आहे हेही सरकारकडे जात असते आणि त्याचं रिपोर्टिंग होते. आणि म्हणून मला सगळ्यांना विनंती करावी होती की परवा 17 तारखेला आपल्या स्वतःच्या अस्मितेसाठी, समाजाच्या अस्मितेसाठी आपण सर्वांनी घरोघरी प्रत्येकाच्या जा आणि सांगात उद्या त्या सोनाली मैदान भिवंडीच्या आगरी महोत्सवामध्ये हजर राहा. त्यातच तुमचं यश आहे. अन्यथा आपण स्वातंत्र्य हिरावून बसू. लक्षात घ्या, एकदा का तुमच्या हातून आता हे OBCचं सशस्त्र गेलं, आरक्षणाचं गेलं की तुम्ही मराठीशाहीचे गुलाम होणार हे लक्षात ठेवा. कोणत्याही परिस्थिती वाटेल ते होऊ दे, परंतु आपण याला संगीसारखे उत्तर देऊ. आम्ही दहशतवाद पसरत नाही, कारण आम्ही दहशतवादाच्या भाषाच करत नाही. अंगावर आले शिंगार घेतो आहे, पण दादागिरीची भाषा आता करत नाही. आम्ही योग्य तो न्याय देऊ. न्यायासाठी आम्ही निश्चित झगडू. म्हणून जिंकू किंवा मरू, पण शर्त लढायची करू. या शर्तीने आपण सर्व उतरा. आणि हीच एवढं आव्हान करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आपण गुलाबराव अतिशय उत्तम तऱ्हेने नियोजन करता आहात आणि ज्यांचा सत्कार करता त्याच्यामधून नवीन विद्यार्थी प्रेरणा घेतील हे देखील इतकी गोष्ट आहे. अमेरिकेला जाऊन स्वतःचं सामर्थ्य उभं करणं हे साधी गोष्ट नव्हती. हे देखील आव्हान तिला मुलीने पेळलं, त्याबद्दल तुझंही मनापासून अभिनंदन. आणि ही 2 व्यक्ती जी आहेत आज समाजासाठी रात्रंदिवस अहोरात्र आम्ही कार्य करत असतो. हे प्रेरणा देत असतात, मार्गदर्शन करत असतात, त्याच्यापुढे आम्ही जात असतो. अशा प्रकारचं त्यांना की देवाने परमेश्वराने आयुष्य आणि शक्तिमान देवो त्यांचं आयुष्य आणि मला देखील त्यांचं शतकायुष्य सत्कार करण्याची संधी मिळो एवढी परमेश्वर प्रार्थना करतो. आणि उद्या या ठिकाणी पुन्हा आपल्याला या आंदोलनासाठी पूर्वतयारी म्हणून सर्वांनी उद्यापासून कामाला लागा एवढंच या ठिकाणी विचार व्यक्त करून मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी.
मान्यवर मंचावर अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. त्याप्रमाणे मंचासमोरसुद्धा ज्यांना सामाजिक कार्याची जाण आहे, सामाजिक कर्तृत्व भावनेची भावना मनामध्ये आहे आणि समाजाच्या विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला अशी मंडळी उपस्थित आहेत. त्यांचं शब्द सोमनाने मी स्वागत करतो आहे, ज्यामध्ये हरिभक्तपरायण अनंता महाराज हेडोटणे, हरिभक्तपरायण महादेव सावळारामजे मानपाडा, निळजे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बालकृष्ण पाटील, माजी नगरसेवक नितीन पाटील, एकनाथ पाटील आजदे, सन्माननीय एकनाथ भोईर चोळे, सन्मान्य सौ दीपाली काळे, हरिभक्तपरायण अलकाताई मुतालिक, सन्माननीय श्री प्रवीणजी दुधे, सन्माननीय श्री महेंद्र पाटील निळजे, सन्माननीय श्री विष्णू म्हात्रे आयरे, सन्माननीय श्री वामन पाटील आयरे, सन्माननीय सावळाराम म्हात्रे आयरे, हरिभक्तपरायण रमेश पाटील निळजे, लेखापरीक्षण ऑडिटर धर्मादाय आयुक्त कार्यालयातील लेखापरीक्षक प्रशांतजी गुरव, कोळे गावचे माजी सरपंच लालचंद्र भोईर, आगरी कोळी बिझनेस ग्रुपचे अनुप म्हात्रे, ज्येष्ठ साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड, 27 गाव संघर्ष समितीचे सरचिटणीस गजानन मांगरोळकर आणि अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं अखिल भारतीय अग्री महोत्सव संयोजन समितीकडून स्वागत करतो आहे, शब्द सोमनाने स्वागत करतो आहे. यानंतर स्वप्न ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत, पण ती प्रत्यक्षात उतरवणारी माणसं मात्र हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच असतात. आणि त्यापैकीच असणारे ज्यांनी उद्योग व्यवसाय आणि शिक्षण संस्थांचं जाळं निर्माण केलेलं आहे असे माजी खासदार, समाजाचे ज्येष्ठ नेते, आजच्या 19व्या अखिल भारतीय अग्री महोत्सवचे उद्घाटक सन्माननीय रामशेठ ठाकूर यांना मी विनंती करतो आहे, आपण उद्घाटकाचं भाषण करण्यासाठी, आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी इथे यायचं आहे. अग्री युथ फोरम डोंबिवलीमार्फत आयोजित 19वा आगरी महोत्सव आज 13 तारखेला सुरू होत आहे आणि 20 तारखेपर्यंत चालणार आहे. या महोत्सवाच्या करता उपस्थित असलेले माझ्या अगोदर ज्यांनी भाषण केलं, आपल्या आगरी समाजाचे अध्यक्ष दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ समितीचे पण नामकरण समितीचे पण अध्यक्ष आणि आपल्या समाजातील एक ज्येष्ठ नेते माननीय दशरथदादा पाटील. दुसरं त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे आमच्या तिघांच्याही थोडंसं अधिक अनुभव असलेले आणि विचारपूर्वक आणि सर्व स्तरात काम करणारे माजी मंत्री, माजी खासदार, आमचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील साहेब. या समारंभाला उपस्थित असलेले सर्व भरपूर अशी मंडळी जी आहे, त्याच्यामध्ये आगरी समाजाचे आणि त्याचबरोबर बहुजन समाजाचे, ओबीसीमधील सर्व नेते मंडळी, इतर सर्व समाजातील आपले प्रमुख असे उच्च दर्जाचे असे अधिकारी, समाजसेवक, आपले आयोजक, या महोत्सवाचे अध्यक्ष मान्य गुलाबराव वजे, उपाध्यक्ष विश्वनाथ रसाळ, कार्याध्यक्ष जालिंदर पाटील, सरचिटणीस रामकृष्ण पाटील, प्रकाश भंडारी, पांडुरंग म्हात्रे, त्यांचे सर्व सहकारी, अनेकांचा आपण सत्कार केला. विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवले, चांगली कामगिरी केली, ते सर्व सत्कारमूर्ती. समोर उपस्थित असलेले सर्व माझे बंधूंनो, भगिनींनो आणि बाळमित्रांनो, सुरुवातीलाच आपला या आगरी महोत्सव समारंभाचं 7 दिवसाला महोत्सवाचं उद्घाटन झालं आहे असं मी जाहीर करतो. उद्घाटक जाहीर करतो, भाषणाध्यक्षाचं करतो आहे असं झालं आजच्या दिवसाचा, सर्व याच्यातून आहे. आणि त्याचबरोबरीनं
आपण मला आज भरपूर मान दिला. अनेक लोकांचं चांगल्या चांगल्या लोकांचा सत्कार करण्याचा आपण माझ्या हस्ते करून घेतला. आणि त्याचबरोबर आगरी युथ फोरमचे 19व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवाचे ही स्मरणिका जी आहे हिचे प्रकाशन झालं आहे असंही मी जाहीर करतो. कणसा नावानं ही स्मरणिका आपण प्रकाशित केलेली आहे. छान सुंदर असं ही स्मरणिका म्हणजे अगदी 8-10 पानांची असे कोणतरी काढतात, पण एक छान सुंदर असं मासिक हे आपण तयार केलेलं आहे. आणि या मासिकामध्ये इतकी अर्थपूर्ण सर्व माहिती आपण दिलेली आहे समाजाची, समाजातील सर्व जाणकारांची, चांगल्या अशा प्रथितयश मित्रांची. त्यामुळे ही आपली जी स्मरणिका जी आहे, कणसा नावाचं जे मासिक जे आहे म्हणूया, तर हे अतिशय उत्तम झालेलं आहे. खरं म्हणजे आपण हे जास्तीत जास्त लोकांनी घरी नेऊन ते वाचन करावं अशा प्रकारचं आहे. आपल्या या महोत्सवाला सुरुवात झाल्यापासून अगदी आत आल्यापासून आपण पाहतो आहे आगरी माणूस किती पूर्वीच्या अगदी पूर्वजांना म्हणून महाराजांच्या काळापासून तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये कसा काम करतो आहे. आपण महाराजांना आणि त्यांच्या समकालीन तेव्हापासूनच्या येणाऱ्या सर्व राज्यकर्त्यांना आणि मोठ्या लोकांना ज्यांचा अभिमान वाटावा अशा लोकांचं आपण कशी साथ दिलेली आहे, त्यांचं चरित्र, फोटो आणि त्यांनी केलेले पराक्रम हे सर्व इथं या महोत्सवाच्या रूपानं इथं आल्यानंतर दिसतात. मला गुलाबोजींनी सांगितलं की या बाजूला सुकी मच्छी पण आहे. म्हटलं बरोबर आहे, म्हणजे तसं आपल्याला ते आवडता विषय आहे ना, आगरी माणसाचा मच्छी हा अतिशय आवडता विषय आहे. त्यादृष्टीने इथं प्रत्येक गोष्टीचं जे आपण पाहायला गेलो तर या महोत्सवामध्ये आल्यानंतर चांगला आनंद मिळणार आहे. कार्यक्रम तर त्यांनी सांगितलंच, पण मुलांना, शाळेय मुलांना हे दिलं आहे, हरिपाठाचा इथं हे झालं आहे, त्याच्याबरोबर स्वराज्य उभारणीत आगरी समाजाचा सहभाग. आगरी समाज हा कसा पहिल्यापासून पुढं आहे, अग्रेसर आहे प्रत्येक गोष्टीत, याची माहिती आजकाल नवीन तरुणांना इतकी नसते. त्याच्यात ते खोलात गेलेले नाहीत, त्यांच्यापर्यंत ते पोचत नाही. आणि त्या दृष्टीनं याच्यामध्ये आपल्याला सर्व दिलेलं आहे. आणि त्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा विषय ठेवला आहे, आरक्षण विषय. म्हणजे दिबा पाटलांच्या नावानं विमानतळ नाव द्यायचं त्याला, हा आपला एक अतिशय अंतःकरणातला विषय आहे. त्याच्यावरती आमचे मित्र सांगितलं त्यांनी, तर मी त्याच्यामध्ये माझी खासदार जरी असलो तरी खरं ज्येष्ठ नेते हे दोन्ही माझ्यापेक्षा आहेत. आणि त्या दशरथ पाटील साहेब हे अध्यक्ष म्हणून इतकं चांगलं काम करतात. ओबीसीचं काम दिबा पाटील साहेबांनी केलं. सर्व महाराष्ट्रामध्ये विधानसभामध्ये ओबीसी विषयी गाजवण्याचं काम दिबा पाटील साहेबांनी केलं. आम्ही त्यावेळेला लहान लहान होतो, कॉलेजमधून आत्ताच बाहेर पडलो होतो 74-75 साली. आणि 76 सोनाच्या आसपास साधारणतः मंडळ आयोगाच्या साठी समर्थनाकरता आम्ही दिबा पाटील साहेबांच्या बरोबरीने त्यांचे चेले म्हणून दिल्लीला गेलो होतो, मंडळ आयोगाच्या समर्थनाकरता सुद्धा. त्याच्यानंतर ओबीसी मेळावे पाटील साहेबांनी घेतले. मला आठवते शारदा टॉकीज मुंबईला आहे, आणि त्या तिथे एक फार मोठा छान असा मोठा मेळावा झाला होता. ते दिबा पाटील साहेबांच्या भाषणानं आपल्या अंगात स्फूर्ती येत होती. वीररस ज्याला म्हणतो ना, तो वीररस त्यांच्या शब्दातून व्यक्त होत होता. आणि आम्हाला थोडं काम करण्याची जी काय मिळाली, स्फूर्ती मिळाली, ती दिबा पाटील साहेबांच्यामुळं. आज आपल्या दिबा पाटील साहेब नाहीत, पण आमचे दशरथ पाटील साहेब ज्याला बोलतात त्यावेळेला त्याच्यातून त्यांची धारसुद्धा तशीच बोलण्यातली वाढत जात असते. आणि मृदू भाषेत पण छानपैकी सर्व विषय समजून द्यायचं काम जगन्नाथ पाटील साहेब करत असतात. अगदी अनेक उदाहरणं देऊन ते करत असतात. आपल्या या भागातून आता ज्यावेळेला आमचा बराचसा संबंध येतो, बरीच वर्षापासून येतो, पण आपले वजय साहेब, मी पहिल्यांदा आलो पहिल्या सुरुवातीला, आणि वजय साहेब अध्यक्ष म्हणून तर ह्याचं काम करत होतं आपल्या आगरी समाज महोत्सवाचं. अरे म्हटलं हा तरुण मग एकदम भारीपैकी बोलतो आहे, भारी काम करतो, धावपळ करतो आहे, त्यांची टीम पण फार चांगली अशा रीतीनं आहे. त्याच्यामुळे मला सौभाग्य असं मोठमोठ्या लोकांकडे जायची मिळालं. शरद पवार साहेब इथं आले, मी होतो हजर. आमचे फडणवीस साहेब आले, मी इथं होतो हजर. म्हणजे अनेक मागच्या जवळजवळ 10-12 याच्याकरता 19 पैकी
याच्याकरता मला हजराची संधी मिळाली आणि त्याच्यामुळं त्यांच्याकडनं आपला हा विषय जे काय आहे डोंबिवलीचे विषय, आपल्या समाजाचे विषय, डोंबिवली शहराचे विषय हे कसे मांडले जातात हे आपण पाहिलं आणि त्यामुळं त्याच्यातून आपण हे प्रश्न पुढं सोडवण्यासाठी जे काही राहिले असतील उरले असतील ते सोडवण्याचा मी प्रयत्न करत असतो. शिक्षण हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तशा दृष्टीनं आता ही आपली तरुण मुलं विविध क्षेत्रात पुढे येत आहेत. मलाही थोडी संधी मिळाली. खरं तर माझी एक संस्था आहे छोटीशी, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, जनार्दन भगत हे 85चे सभापती होते. दिपा पाटलांचं जे दोन, जशा त्यांनी म्हटलं की दशरथ पाटील साहेब, मी आणि आपल्या जगन्नाथ पाटील साहेब यांच्या मध्यंतरी असतात आणि आम्ही आपलं त्यांच्याबरोबर काम करत असतो. तसं दिपा पाटलांच्या दोन बाजूला दोघेजण असायचे, एक दत्तूशेठ पाटील आणि एक जनार्दन भगत. त्याच्याबरोबर त्यांच्या सहवासामध्ये आम्हाला सुदैवानं मी ग्रॅज्युएट झालो आणि जनार्दन भगत साहेबांनी माझ्यावर ईबूट टाकली. भगत त्यांचं नाव आहे ना, आपले भगत ईबूट टाकतो ना, त्यांनी ईबूट टाकल्याने मला जावे बनवून टाकलं. त्यामुळं माझा त्यांचा संबंध आणखीन जास्त आला. पण एक अतिशय हाडाचा कार्यकर्ता याला म्हणतो ते दिपा पाटलांचा सच्चा भक्त आणि सच्चा चेला जनार्दन भगत हे काम करत होते. आणि 84चे न्यायव्यवस्था जी आहे, आपल्या न्यायव्यवस्था गावागावात होती, 14 गावची होती, 84 गावची होती. त्याच्यामध्ये भगतसाहेब हे अतिशय चांगल्या रीतीनं सर्व गावागाव जर करत होतं. स्वतःचं कुटुंब विसरून सर्व करून त्यांनी म्हणजे तसं पाहायला गेलं तर लोकांच्या समाजसेवेकरता शिक्षणाकरता काम केलं. दिपा पाटलांनी, ND पाटलांनी आमच्याकडे शाळा आणली, हायस्कूल रेतचं सातारचं, म्हणून आम्हाला शिक्षण मिळालं. नंतर कॉलेजला पण मग सातारा जावं लागली, तर आमच्याकडे काय पनवेलला कॉलेज नव्हतं मी ज्याला कॉलेजला गेलो त्यावेळेला. म्हणजे हे आपल्याला भगतसाहेब, पाटीलसाहेब आणि आपल्या या भागातसुद्धा चांगले चांगले मोठमोठे नेते होऊन गेले. दुलभ साहेब वगैरे त्यावर शेका पक्षाचे नेते होते, विरोधी पक्षाचे नेते होते. तर ह्या सगळ्या दृष्टीनं आपल्याला पाहायला गेलं तर आपल्याला स्फूर्ती मिळण्याकरता अशी माणसं अवतीभोवती असतात, त्यांच्याबरोबर आपण जायला पाहिजे, धडा घ्यायला पाहिजे. आणि अशा ह्याच्यातून मग आता शरद पवार साहेब अध्यक्ष आहेत रयत शिक्षण संस्थेचे. आता त्यांचा पक्ष वेगळा, माझा पक्ष वेगळा पहिल्यापासून. म्हणजे मी शेका पक्ष होतो, ते त्यावेळेला काँग्रेसमध्ये होते. मी ज्यावेळेला दुसऱ्यांदा परत काँग्रेसमध्ये गेलो, त्यांचा राष्ट्रवादी पक्ष होता. त्याच्यानंतर मी पुन्हा BJPमध्ये गेलो. सगळे पक्ष जे आहेत ना हे आपल्याकरता आहेत, आपण पक्षाकरता नाही. म्हणजे तसं पाहायला गेलं आपण पक्ष करतो, भांडत बसतो, झगडत बसतो, पण तसं भाग नाही आहे. शेवटी काय, लोकशाही, राज्यघटना आणि सर्वसाधारण व्यवस्था केलेली आहे. ही व्यवस्था तुमच्या आमच्या सर्वांच्या प्रगतीकरता आहे. वृद्धांच्याकरता सोयी मिळाल्या पाहिजे, महिलांकरता त्याचा फायदा व्हायला, सुविधा मिळाल्या पाहिजे, युवकांकरता प्रोत्साहनपूर्व व्हायला पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण फक्त गावात मारामाऱ्या करू नयेत. आता मारामाऱ्या कमी झाल्या असतील असं अपेक्षा करूया, पण आपल्या जुन्या सवयी ज्या होत्या त्या अंगात आपल्या तशा काय जात नाही. बघतो तुला म्हणून आपण ताबडतोब जरा काय झालं की करतो, पण बाकीचे लोक मात्र शिक्षणाकडे जास्त लक्ष देतात. आणि म्हणून त्या रयत शिक्षण संस्थेच्या सर्व कमिट्यामध्ये मी आहे. सगळ्यांच्यापेक्षा मी पुढं असतो. पवारसाहेब अध्यक्ष जरी असले त्यांची एक्झिक्युटिव्ह कमिटी त्यात मी आहे, तुमचे पुन्हा आणखीन त्यांची मॅनेजिंग कमिटी त्याच्यामध्ये मी आहे, कॉलेज लेवलची त्यांची उच्च शिक्षण कमिटी त्यात मी आहे, हायस्कूल कमिटी समन्वय समिती त्याच्यामध्ये मी आहे. म्हणजे सगळ्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताना करतो. आणि त्यांच्याबरोबर काम करता करता गावात काम करायला लागलो. गावात म्हणजे पनवेलला, उरणला, आपल्या रायगड जिल्ह्यात. पण त्यांनी मोखाड्यालासुद्धा माझ्या नावाने एक कॉलेज काढलं. म्हणजे कॉलेज खर्च मी केला, नाव द्यायचं काम मला सांगितलं, रमशेठ तुमच्या नावानं मोखाड्याला कॉलेज काढूया. आता मोखाडा मी त्यानंतर कॉलेज ज्याला काढलं माझ्या नावाचं त्यावेळेला पहिल्यांदा बघितलं. पण तशा पद्धतीनं शिक्षणाकडं मला ह्या लोकांच्या ओढी म्हणून तिकडं शिकायला गेलो. आता आज कमीत कमी 21-22 हजार विद्यार्थी माझ्या JBSV संस्थेत शिकतात. लॉ कॉलेज आहे, सिनियर कॉलेज आहे, ॲटोनॉमस कॉलेज ज्याला म्हणता येत ते आहे. म्हणजे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनं पहिल्याच वेळा जे ॲटोनॉमस कॉलेज काढले 5 कोटी रुपये ग्रँट द्यायचं रुसाचं, त्याच्यामध्ये आपला नंबर आहे. CBSE स्कूल्स काढलीत आपण खारघरमध्ये, आता मी गव्हाणमध्ये, उलव्या नोडमध्ये सर्व काढलेले आहेत. आपल्या स्कूलला गेल्या वर्षी जे भारतातील सर्व स्वच्छतेच्या दृष्टीनं म्हणजे पाण्याची सुविधा, टॉयलेटची सुविधा, पुन्हा आणखीन परिसर स्वच्छता, 8,13,000 हायस्कूल्सनी भाग घेतला.
न त्यात आपल्या खारघरच्या स्कूलचा रामशेठ टाकोजीला पहिला नंबर आला. म्हणजे मला थोडं बरं वाटलं की आपण जिल्हा स्तरावर येतो पहिला, तरी आपण जरा बरं वाटतं. महाराष्ट्राला तर आणखीन चांगलं होतं. अशाच रीतीनं ही मुलं जशी आता जागतिक स्तरावर चाललेली आहेत, तसं आपल्याला सुद्धा देशामध्ये पहिला नंबर आला. केंद्रीय मंत्र्यामार्फत दिल्लीला आपल्या याचं मुख्याध्यापिकेचा आणि शिक्षकांचा सत्कार झाला. म्हणजे ह्या पद्धतीनं आपण सुद्धा आगरी कमी नाहीत. आग्र्याचा बच्चा काय कमी नाही, तर त्याशिवाय एकदा उडी घेतली तर तो मागं हटत नसतो. आपण ह्या चांगल्या चांगल्या कामामध्ये भाग घ्यावा आणि तशा दृष्टीनं डोंबिवलीकरांचा मला अभिमान वाटतो की खऱ्या अर्थानं पाहायला गेलं माझं या नंतरच्या काळात कमी असला तरी ज्या वेळेला डोंबिवलीकर, कल्याणकर आणि ठाण्यामधले आपण सर्व याच्यातून जे आहोत, हे ज्या पद्धतीने तुम्ही काम करता ते नक्कीच आम्हालासुद्धा उभारी देणार आहे. आपल्या दशरथ पाटलांच्या बरोबरीनं, आपल्या जगन्नाथ पाटलांच्या बरोबरीनं ओबीसीचं काम आपण करूया. त्यानं सांगितली ती गोष्ट खरी आहे. जे जर आपला आता हा हक्क जर गेला, आजच तुम्ही ध्यानात घ्या, आपल्याकडं आता मुलं शिकायला लागली. आम्ही कॉलेजच्या लिस्ट लावतो, हायस्कूलच्या लिस्ट लावतो, 10वीच्या 11वी प्रवेशाच्या असतील, कॉलेजच्या असतील. ओबीसीचं टक्केवारी असते की ओपनची कमी असते आणि ओबीसी जास्त असते. आणि त्यात आणखीन भर पडली तर आपले नंबर सर्व हे कट होणार आहेत. राजकीयदृष्ट्या तर अतिशय महत्त्वाचं आहे. पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, अमुक तमुक या सगळ्या गोष्टींसुद्धा जे आहे तर ते राजकीय ताकद आपल्याला मिळायची असेल तर तिथून ती जास्त मिळू शकते. आणि त्याच्यामुळं मला कधी कधी दशरथ पाटील म्हणत असतील, रामशेठ जरा कमी भाग घेतो. खरी गोष्ट आहे, पण मी ज्याला भाग घेईन ना तर पूर्णपणाने भाग घेईन आणि पूर्ण तुमच्यावर 100% तुम्ही कराल काम तितकं काम करेन आणि करू. आपण जास्त दिवस नाही लागणार. आपले संत परंपरेचे लोक आपल्याकडे आहेत. आता परवा 22 तारखेला माझ्या नावाखाडले का रामबाग केले साहेब दशरथ पाटलाचं बघितलं, तिथं परंपरा आगरी कोळ्यांची मी मोठा प्रोग्राम ठेवला आहे. आपल्याला शेवटी तिथं तर बाकी प्रोग्राम ठेवता येतात आपल्याला, पण आपल्याला जाणीवपूर्वक काय केलं आहे, परंपरा आगरी कोळ्याची घडसोळी वगैरे या भागातल्या आहेत ना की नव्यामुंबईतलं, त्यांचा प्रोग्राम पण ठेवला आहे. आपण हे आतल्या कप्प्यात आगरी समाजाची आठवणी ज्या आहेत त्या कप्प्यात ठेवल्या पाहिजे. अमेरिकेला माझी भगिनी गेली, पण ती आग्र्यांना विसरली नाही, समाजाला विसरलेली नाही. असं प्रत्येकानं हे आपल्याला समाजाची जाणीव ठेवणं, आपल्या आईवडिलांची जाणीव ठेवणं, आपल्या गावाची जाणीव ठेवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि या आपल्या तुमच्या आगरी महोत्सवाच्या निमित्तानं त्याला उजाळा मिळत असतो. आपल्या ओजे साहेब, तुम्ही काम चांगलं करताय, पुढं या, आम्ही आपल्याबरोबर आहोत. आणि त्या दृष्टीनं या महोत्सवाला मी शुभेच्छा देतो आणि तिथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. आग्रयुथ फोरम आयोजित अखिल भारतीय आगरी महोत्सव हा समाज सोहळा संपन्न होतो आहे. या समाज सोहळ्यात साहेब आम्ही आपल्याच विचारानं दिबा पाटील साहेबांच्या सामाजिक विचाराची पाठराखण करत हा सोहळा आपण संपन्न करतो आहे. आणि या सोहळ्यासाठी आपण प्रत्येक वेळी उपस्थित झालेला आहात, त्याबद्दल धन्यवाद. निसर्गाने माणसाच्या शरीराची ठेवणच अशी केलेली आहे की ते स्वतःची पाठ थोपटू शकत नाहीत आणि स्वतःला लाथही मारू शकत नाहीत. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये हितचिंतकांची आणि निंदकांची आवश्यकता असते. परंतु ह्या आगरी महोत्सवाच्या माध्यमातून आमचा पुढं जाण्यासाठी, आमचं कौतुक करण्यासाठी, आमचा उत्साह वाढवण्यासाठी हितचिंतकांची फार मोठी फली आमच्या मागं असते. त्यामध्येच असणारे 27 गाव संघर्ष समितीचे सन्माननीय सरचिटणीस चंद्रकांत पाटील, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नंदू म्हात्रे, माजी नगरसेवक संजयजी पावशे, उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दशरथ चिकणकर, घारिवले गावचे माजी सरपंच सुभाष पाटील, मानपाडा गावचे माजी सरपंच अभिमन्यू म्हात्रे, मानपाडा गावचे माजी सरपंच बुधाजी वझे आणि नवापाड्याचे सन्माननीय रामकृष्णजी जोशी असे सर्व मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं महोत्सव संयोजन समितीच्याकडून मी मनपूर्वक स्वागत करतो आहे. आणि ह्यानंतर शेवटचा गोड कार्यक्रम आपल्या कृत्याची जाणीव म्हणून आपला आभार व्यक्त करण्यासाठी येत आहेत अखिल भारतीय आगरी महोत्सव संयोजन समितीचे सन्माननीय खजिनदार पांडुरंग म्हात्रे. नमस्कार. आगरी महोत्सव एक आनंदाची पर्वणी, गेले 19 वर्ष अविरतपणे चालणारा एक महायज्ञ. मनोरंजन, ज्ञान व प्रबोधन हा त्रिसूत्री कार्यक्रम अंगीकारून
आम्ही या महोत्सवाचं आयोजन करत असतो. आज या 19व्या अखिल भारतीय महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटन म्हणून उपस्थित असणारे माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर साहेब, गेली 33 वर्ष आगरी युथ फोरम मार्गदर्शन करणारे आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते माजी खासदार श्री जगन्नाथ पाटील साहेब, नवी मुंबई विमानतळ नामकरण समितीचे अध्यक्ष श्री दशरथदादा पाटील यांचे आगरी महोत्सव संयोजन समितीच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आज उपस्थित असणारे माजी आमदार श्री सुभाष भोईर साहेब, TDCC बँकेचे संचालक श्री सुरेशदादा पाटील, आमचे सल्लागार श्री वसंतदादा पाटील, गंगाराम शेठ शेलार, श्री बंडू पाटील, सल्लागार डॉक्टर दिनेश म्हात्रे, अबप श्री चेतन महाराज, अबप श्री बबन महाराज पाटील, या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजचे सर्व सत्कार मूर्ती ज्यांच्यामुळे आजच्या समारंभास खरंच 4 चांद लागले, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आज आपण स्टेज किंवा आमचा जो भव्य गेट बघतो महोत्सवाचं, दरवर्षी आमचे नेपथ्यकार संजय दबडे साहेब यांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या महोत्सवाचे प्रायोजक डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, लोढा डेव्हलपर्स, पटेल ज्वेलर्स पनवेल, PG ज्वेल्स डोंबिवली, GP पार्सिक बँक, मंगलमूर्ती डेव्हलपर्स यांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ह्या आगरी महोत्सवाचे 8ही दिवस थेट प्रक्षेपण करणारे डेन NBCचे डेन NBC व तिसाई डे सॅटेलाईट यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे पत्रकार बंधू भगिनी इथे उपस्थित आहेत, त्यांचेही खास आभार व्यक्त करतो. आम्ही हा आगरी महोत्सव जरी आयोजित करत असलो तरी आम्हाला भरपूर लोकांचं सहकार्य होत असतं. जे सर्व ज्ञात अज्ञात आम्हाला जे मदत करणार आहेत त्यांचेही आभार व्यक्त करतो. आणि व्यासपीठासमोर जो जनसमाज जमलेला आहे त्यांचेही आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा उद्घाटनाचा सोहळा समाप्त झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय आगरी. थँक्यू. धन्यवाद. यानंतर अजून जायचं नाही आहे, आपण ज्या कार्यक्रमाची वाट बघतोय पाहुण्याने उतरायचं आहे. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे, कारण हे सर्व विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या कलाविष्कार आपल्याला बघायचे आहेत आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप आपण द्यायची आहे. त्यापूर्वी आपल्यामध्ये पिरतीचा वनवा उरी पेटला या मालिकेतील रशिका वखारकर आणि इंद्रनील कामत हे 2 अभिनेते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनाही आपण बोलतं करणार आहोत. आपल्या या अखिल भारतीय आगरी महोत्सवामध्ये एक आनंदाच्या पर्वणीमध्ये आपल्याला आनंद देण्यासाठी, आनंद लुटण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं ए